झाडे लावण्याबरोबरच ते जोपासण्याची जबाबदारीही घ्यावी, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांनी खारघरमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमावेळी केले। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे। त्यामुळे पुढील वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर प्रवीण स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशन आणि श्री सिद्धिविनायक उत्सव मित्र मंडळ सेक्टर 12 यांच्या वतीने 1000 वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे। त्यानुसार खारघर सेक्टर 6 येथील ड्रायव्हिंग रेंजमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, प्रल्हाद केणी, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, तळोजा मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अमर उपाध्याय, बीना गोगरी, गुरुनाथ ठाकूर, फुलाजी ठाकूर, मनसूर पटेल, हनुमंत पवार, शोभा मिश्रा, प्रिया दळवी, नवीन जैन, शुभ पाटील, भूषण पाटील, शुभम पाटील, सरस्वती काथारा, वैभव आडे, नंददीप घाग, निखिल राव, रोहित तिवारी, विजय बंजारे, सर्वेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। अतिशय चांगला असा निर्णय आज या युवा कंपनीने या ठिकाणी घेतलेला आहे। मयुरेश कदम या ठिकाणी, मयुरेश नेटकर या ठिकाणी आलेले आहेत। या सर्वांचं आपलं मनापासून मी अभिनंदन करत असताना अतिशय चांगलं काम आपण या वृक्षारोपणाच्या निमित्ताने या ठिकाणी घेतलेलं आहे। का आता सरांनी सांगितलं की काय परिस्थिती आपल्या देशाची, जगाची आहे, काय प्लास्टिकचा वापर आपण किती प्रमाणात करतो। मला वाटतं प्रत्येकाने जर हा प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याची विल्हेवाट लावण्याचा चांगला प्रयत्न जर आपण केला तर मला वाटतं नक्कीच प्रदूषण कमी होईल आणि म्हणून आपण सर्वांनी तशा पद्धतीनं वागावं अशी आपणाला विनंती करतो। रामशेठ ठाकूर साहेबांनीचा काल वाढदिवस झाला, आपण बघितलं 3 दिवस कीर्तन महोत्सव मोठ्या प्रमाणात झाला। काल आपल्या सर्वांचे हिंदू समाजाचे धर्मगुरू जगद्गुरू शंकराचार्य काल त्या ठिकाणी आले होते। त्यांनीसुद्धा आशीर्वाद दिला, त्यांनीसुद्धा सांगितला की बाबा आपला धर्म जगला तरच हा देश टिकणार आहे आणि त्याच्यामुळं ज्या ज्या गोष्टी मोठे लोक सांगतात त्या आपण ऐकणं गरजेचं आहे। रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आज त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा दिला की बाबा कॉलेजं काढली, गोरगरिबांना मदत करतात, हे सर्व कित्येक वर्षानुवर्ष रामशेठ ठाकूर साहेब करत आलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं असले कार्यक्रम ठेवणं म्हणजे एक अतिशय चांगला योगायोग, चांगली गोष्ट आहे। मी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आज नुसतं झाडं लावून थांबू नका, तर ती कशी जगतील, त्याचं संगोपन कसं होईल। कधीतरी 8-10 दिवसामध्ये एक दोघांनी फेरी मारून जर इथं आला तेवढाच व्यायामसुद्धा होईल, फोटो कमी होतील आणि आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर त्याचा खऱ्या अर्थानं आपल्याला फायदा होणार आहे। आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की झाड लावण्याबरोबर ते जोपासण्याची जबाबदारीसुद्धा आपण सर्वांनी घ्यावी। युवा कंपनी तर घेणार आहेच, त्यांनी सांगितलं की 1000 झाडं आपण पूर्ण करणार आहोत। त्यांना मी विनंती करीन की त्यांनीसुद्धा या वृक्षारोपण झाल्यानंतर त्याचं संगोपन कसं होईल या दृष्टिकोनातले सर्वांनी प्रयत्न करावा, अशा प्रकारची सर्वांना विनंती करतो।